कोरोनाचा पहिला रुग्ण जो आहे तो नाशिकमध्ये सापडलेला आहे। सरकार अलर्ट मोडवर आहे, काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे जेणेकरून हा प्रादुर्भाव वाढेल। 19-20 मध्ये कोरोना जगामध्ये एकदम जगभर पसरला असताना त्यावेळी ज्या पद्धतीनं परिस्थिती महाविकास आघाडीचं सरकार असताना हाताळली होती आणि एकूणच त्याची प्रशंसा जगातील आणि केंद्र सरकारपासून अनेकांनी त्या संदर्भातली प्रशंसा केलेली होती, हे सगळ्याला माहीत आहे। तर विषय तो की या आत्ता आलेल्या व्हेरिएंटचा किती त्याची तीव्रता आहे हे सगळं बघून सरकारने नियोजन करण्याची आवश्यकता आहे। केवळ त्यातून पहिला रुग्ण सापडला म्हणून आपण कडक उपाययोजना करायला गेलो तर मागच्या वेळेस जी परिस्थिती सामान्य माणसाची झाली ती परिस्थिती होऊ नये म्हणून वेळीच सरकारने पाऊल टाकलं पाहिजेत आणि ते सावधपणे टाकलं पाहिजेत असं मला वाटतं। कारण की मागच्या वेळेस 19-20 नंतर जी काही आपली आरोग्य यंत्रणा होती ती अधिक बळकट करण्याचं काम आपण केलेलं आहे। ज्या उणिवा होत्या त्या सगळ्या दूर केल्यात। PSC पासून तर जनरल हॉस्पिटलपर्यंत सगळी व्यवस्था नव्यानं आपण उभी केली। व्हेंटिलेटरपासून तर मॉड्युलर OT पर्यंतच्या सगळ्या व्यवस्था झाल्या आणि यामध्ये मधामध्ये दुर्दैवानं औषधीचा तुटवडा पडल्यामुळे काही लोकांना जीव गमवावा लागला। अनेक बालकं आणि महिलांचा जीव गेला। नांदेड आणि इतर भागामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं, नांदेड असेल, संभाजीनगर असेल, ठाण्यामध्ये असेल, औषधीच्या अभावी उपचाराअभावी सामान्य स्थितीमध्ये लोकांना जीव गमवावा लागला। ती परिस्थिती कोरोनामध्ये औषधाअभावी अशी परिस्थिती येऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे। रामजींना घेऊन जाताना मोदीजीचा एक फोटो समोर आलेला आहे, पोस्टर समोर आलं आहे, त्यावर संजय राऊतांनी सुद्धा टीका केली आहे। काय ज्यावेळेस बाबरी मस्जिद पडली त्यावेळेस सगळे पळून गेले तर आता रामजींना घेऊन जातात ते पोस्टर। संजय राऊतजी म्हणतात ते खरं आहे। भाऊ, जर पुण्यात मागासवर्ग आयोगाची बैठक होता, मराठा आरक्षण सर्वेचा म्हणजे याचा आढावा ते घेणार आहेत आणि गोखले इन्स्टिट्यूटला हे काम केल्याची देखील माहिती। यापूर्वी सुद्धा गोखले इन्स्टिट्यूटनं काम केलं। काय केली गोखले इन्स्टिट्यूट? पैसे घेऊन गायकवाड आयोग ज्यावेळेस नेमला होता त्यावेळेस गोखले इन्स्टिट्यूट होती ना, ते कुणाच्या इशाऱ्यावर काम केली? मग का टिकलं नाही ते आरक्षण? गायकवाड समितीने दिलेला सर्वोच्च न्यायालयात। त्यामुळं ठीक आहे, करू देत, आम्हाला काय त्या संदर्भातला विरोध नाही, केलंच पाहिजेत, परंतु ते करत असताना तो पारदर्शकता ठेवा, ती पारदर्शकता असली पाहिजे। त्यामध्ये लफाछपी करू नका आणि तो अहवाल येताना त्याच्यावर आल्यानंतर तोही लोकांच्या पुढे आला पाहिजेत, तो सगळ्यांसाठी बघायला मिळाला पाहिजेत आणि त्यातून खुली चर्चा झाली पाहिजेत, एवढी आमची अपेक्षा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।